गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. बघा, आज आपल्याला जो चॅप्टर पाहायचा आहे त्याचं नाव आहे वीड्स. फर्स्ट ऑफ आपण हे पाहूया वीड्स म्हणजे काय, आणि ही जी काही टर्म्स आहे वीड्स, ही कोणी आपल्याला या ठिकाणी हा शब्द कोणी आणलेला आहे हे आपल्याला पाहिजे. वीड्स म्हणजे आपल्याला मराठीत सांगायचं तर वीड्सला आपण म्हणूया गवत. म्हणजे जे काय आपण बाहेर फिरत असताना टेकडीवरती गवत दिसते, शेताच्या बांध्यावरती गवत दिसते, रस्त्याच्या कडेने सुद्धा आपल्याला गवत दिसते, तर हे वीड्स म्हणजे काय, गवत. मग हे जी काही वीड्स, ही जी काही कन्सेप्ट आहे, वीड्स हा जो काही शब्द आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की हा शब्द कोणी आणलाय आणि हा शब्द कसा आलाय. तर हा शब्द जो आणलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव आपण त्या सायंटिस्ट म्हणूया जेथ्रो टूल. त्या व्यक्तीचं नाव आहे जेथ्रो टूल, GTHRO, जेथ्रो टूल. या व्यक्तीने सगळ्यात आधी हा शब्द आणलेला आहे, म्हणजे यूज केलेला आहे. आपल्याला फिलिंग इन ब्लँक्सला 1 मार्कला HSC बोर्ड्सला एक्झामचा क्वेश्चन येऊ शकतो. डॉट डॉट पर्सन is have first used the term weed or use the word weed. काय नाव आहे त्या व्यक्तीचं, जेथ्रो टूल. आता आपण काय डेफिनेशन पाहूया. वीड्सची डेफिनेशन पाहत असताना आपल्याला आधी ही डेफिनेशन समजून घ्यायची. डेफिनेशन सांगत असताना ती तुमच्या लक्षात येईल. बघा, वीड इज एनी प्लांट. Weed is any plant which is, बघा, weed is any plant. Any plant, plant म्हणजे एखादं झाड, प्लांट म्हणजे एखादं झाड. weed हे सुद्धा एक प्लांट आहे, आणि कोणता कोणी म्हणतोय, एनी प्लांट, असं कोणताही एखादं प्लांट. weed is any plant which is, की जे, which is not sown by the farmer, which is not sown. sown म्हणजे काय, sowing म्हणजे पेरणी करणे, त्याची लागवड करणे. which is not sown by the farmer, which is not sown by the farmer in field. कुठे, शेतामध्ये, in field. बघा, समजून घ्यायचं पुन्हा. वीड हे असं कोणतंही एखादं प्लांट आहे. वीड इज एनी प्लांट which is not sown by the farmer, की जे शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये त्या वीडची पेरणी केलेली नाहीये, त्या वीडचं त्या ठिकाणी लागवड केलेली नाहीये. असं कोणतंही एखादं प्लांट म्हणजे वीड. इज आउट ऑफ प्लेस, इज आउट ऑफ प्लेस, is called as weed. डेफिनेशन अतिशय सोपी, त्याच्यामुळे आपल्याला आधी समजून घ्यायची, पाठ करायची गरज नाही. weed is any plant which is not sown by the farmer in a field is out of place. शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये असं प्लांट की ज्याची लागवड केलेली नाहीये, पेरणी केलेली नाहीये, पण ते शेतामध्ये दिसतंय, याला काय म्हणायचं, weeds. आता weedsचं जे काय आपण त्याच्याबद्दलची माहिती आहे ती आपण पाहूया. म्हणजे वीड शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे का, त्याचे फायदे आहेत का तोटे आहेत, हे 1-2 मिनिटांमध्ये आता आपण काय करूया, समजून घेऊया. पण त्याच्यामध्ये कसे पाहायचं, बघा. वीड इज नॉन युजफुल. कसं आहे ते, नॉन युजफुल म्हणजे युजफुल नाही, त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणून काय म्हणूया, वीड इज नॉन युजफुल. सेकंड, इट इज अनडिझायरेबल. अनडिझायरेबल, अनडिझायरेबल. डिझायरेबल म्हणजे चांगलं, अनडिझायरेबल म्हणजे वाईट. म्हणजे ते पिकासाठी, आपल्या क्रॉपसाठी अनडिझायरेबल. नेक्स्ट पाहूया. फर्स्ट पाहिलं आपण नॉन युजफुल, नंतर पाहिले अनडिझायरेबल. आता आपल्याला पाहिजे वीड्स इज नॉक्सियस. काही वीड्स जे आहेत ते नॉक्सियस असतात. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, नॉक्सियस म्हणजे काय.
नॉक्सियस म्हणजे काय की अतिशय चिवट. एखादी ऍडव्हान्स कंडिशन आली तर आपलं प्लांट्स त्या ठिकाणी मरू शकते. खूप पाऊस पडल्यामुळे आपण पाहतोय की शेतामध्ये कांदे राहिले नाही. खूप पाऊस पडल्यामुळे इतर पालेभाज्या शेतामध्ये जगत नाही. पण वीड्स असं प्लांट्स यातले बरेचसे वीड जसं की लवाळा वीड जर पाहिलं आपण सायप्रस रोटुनस बॉटॅनिकली लवाळा सारखं वीड ज्याला आपण नॉक्सियस वीड्स म्हणतो. किती पाऊस येऊ द्या तरी जिवंत राहते. पाऊस नाही पडू दे, दुष्काळ पडू दे, ऍडव्हान्स कंडिशन तरी जिवंत राहते. याला म्हणूया नॉक्सियस. सम वीड्स आर पॉइझनस. पॉइझनस म्हणजे काय तर अतिशय विषारी असणारे काही वीड्स असतात. ते खाल्ल्यामुळे जनावरं जगू शकतात, आपल्याकडे व्यक्ती सुद्धा जगू शकतात. म्हणजे वीड्स आर पॉइझनस. सो दीज आर द एनिमीज ऑफ प्लांट्स. ह्या सगळ्या गुणांमुळे काय होते वीड्स काय प्लांटचं एनिमी आहे, शत्रू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचं सुद्धा काय असते त्या ठिकाणी शत्रू आपोआपच होते. बघा आत्ताच आपण वीड्स बद्दल त्याची डेफिनेशन बघितली आणि काय माहिती बघितली. आता आपल्याला पाहिजे वीडचे कॅरेक्टरिस्टिक्स. 2 मार्क्सला क्वेश्चन्स विचारला जातो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स. वीड्स कॅरेक्टरिस्टिक्स. वीड्सचे असणारे गुणधर्म. असे कोणते गुणधर्म वीडचे आहेत की जे वीड्सला त्या प्लांट्स पासून वेगळे करतात. शेवटी वीड्स हे सुद्धा एक प्लांट्स आहे. प्लांट्स आणि वीड याच्यामध्ये जे काय फील्ड क्रॉप आणि वीड याच्यात नक्की काय फरक आहे हे त्या कॅरेक्टरिस्टिक्स मुळे आपल्याला लक्षात येते. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया ते म्हणजे सीड्स. वीडची सीड्स. सीड्स ऑफ वीड जर्मिनेट अर्ली. जर्मिनेट म्हणजे त्याचं बीजांकुरण होणं, उगवण होणं. सीड्स ऑफ वीड जर्मिनेट अर्ली ऍज कंपेअर्ड टू फील्ड क्रॉप. आपल्या शेतामध्ये जे काही फील्ड क्रॉप आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जर्मिनेशन होते. फील्ड क्रॉपचं जे सीड्स आहे त्या सीड्स पेक्षा जास्त वेगाने जर्मिनेशन कोणाचं होते हे वीडच्या सीड्सचं होते. सेकंड पॉइंट आपण पाहिलं सीडलिंग. सीडची पुढची स्टेज कोणती येणार आहे सीडलिंग. सीडलिंग म्हणजे रोपटं. जसं फील्ड क्रॉप मध्ये सुद्धा रोपटं असते तसं बीटच्या सीड्स पासून सुद्धा त्याचं रोप तयार होणार आहे. पण फील्ड क्रॉपचे जे काही सीडलिंग्स आहेत त्याच्याही पेक्षा वीडचे जे सीडलिंग्स आहे सीडलिंग्स ऑफ वीड ग्रो अर्ली ऍज कंपेअर टू फील्ड क्रॉप. बघा म्हणजे आपलं जे काही फील्ड क्रॉप आहे त्याच्या सीड्स पेक्षा वीडचे सीड्स लवकर जर्मिनेट होते. वीडच्या सीडलिंगची ग्रोथ लवकर होते. तसंच पुढे काय राहणार आहे फ्लॉवरिंग स्टेज. पहिल्यांदा सीड्स नंतर सीडलिंग स्टेज नंतर आपण पाहूया फ्लॉवरिंग. इट फ्लॉवर्स अर्लियर. कोण वीड. इट फ्लॉवर्स अर्लियर ऍज कंपेअर्ड टू फील्ड क्रॉप. पुन्हा कॉम्पिटिशन कोणाशी येते फील्ड क्रॉपची. त्याच्या फ्लॉवरिंग सारली होते साहजिक आहे. त्याच्यापासून फ्लॉवरिंग नंतर काय तयार होणार नंतर फ्रूट तयार होणार आहे लवकर. त्या फ्रूट मध्ये पुन्हा त्याचे सीड्स लवकर तयार होणार म्हणजे त्याची लाईफ सायकल पुन्हा कंप्लीट होण्याच्या मार्गाने जाते. म्हणजे सीड्स लवकर त्याचा आपण पाहिलं की जर्मिनेशन होते. सीडलिंग लवकर ग्रो होत आहे. फ्लॉवरिंग त्याची लवकर होते. त्याचं फ्रूट सीड्स लवकर तयार होते. म्हणजे इट मॅच्युअर अहेड ऑफ अ फील्ड क्रॉप. कोण वीड मॅच्युअर अहेड ऑफ अ फील्ड क्रॉप. फील्ड क्रॉप पेक्षा कितीतरी फास्टली हे वीड्स मॅच्युअर होते. नेक्स्ट आपण पॉइंट पाहूया त्याचा रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. वीड हॅव हायली रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. हायली रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे काय अतिशय वेगाने त्याचे काय होते त्या ठिकाणी रिप्रोडक्शन केलं जाते.
म्हणजेच आत्ताच आपण पाहिलं त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी काय आहे, सीडचं सीडलिंग लवकर तयार होते, त्याचं फ्लॉवरिंग तयार होते, त्या फ्लॉवरिंग्स मध्ये अनेक सीड्स तयार होतात, जे काय फ्रूट तयार होईल त्याच्यात अनेक सीड्स तयार होतात, म्हणजे त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ही खूप मोठी आहे. जसं की आपण पाहिलं एखादं बीड जर पाहिलं पार्थेनियम हिस्टेरोपोरस, क्वेश्चनचं बॉटनिकल नेम हे बॉटनिकल नेम आहे गाजर गवताचं काँग्रेसचं. तर ह्या पार्थेनियम हिस्टेरोपोरस गाजर गवत काँग्रेसला जर आपण बघितलं तर अनेक बिया दिसतात, म्हणजे त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी अशी आहे. हजारदानी नावाचं एक गवत आहे लोकल नेम. तर ह्या हजारदानीमध्ये सीड्स हजारोपेक्षा जास्त येतात म्हणून त्याला नाव दिले हजारदानी. यावरून आपल्याला लक्षात येतंय की हायली रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे काय. नेक्स्ट आपण पाहूया वायाबिलिटी ऑफ अ सीड. वायाबिलिटी. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोय की वायाबिलिटी म्हणजे काय. साधं उदाहरण आपण घेऊया. आपण आंब्याची कोई जर घेतली, मे महिन्यामध्ये आपण पाहतो त्याचं स्टोन कोई तयार झाल्यानंतर कोई काही कालावधीच्या आतच जर जमिनीत गाडली तरच ती कोईचं काय होते, त्याला कोंब फुटतात, ती उगवून येते. जर आपण 2 वर्ष 4 वर्ष कालावधी वाढवत गेलो तर त्याचं जर्मिनेशन होणार नाही. म्हणजे वायाबिलिटी म्हणजे एखादं असं सीड्स, एखादी अशी बी की वर्षानुवर्ष ती जमिनीत ती पडून राहिली आणि काही कालावधीनंतर तिला पाणी मिळालं तर तिचं काय होतं, बीज अंकुरण होते, अंकुर त्याला फुटतात, याला म्हणूया वायाबिलिटी. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत म्हटलं तर बियांची जगण्याची क्षमता, बियांनी पडून येत याचा अर्थ ते मेलेले नसतात, ते जिवंत असतात, त्यांचा जो जिवंतपणा आहे त्याला आपण म्हणूया वायाबिलिटी. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असल्याचं स्पेशल स्ट्रक्चर. वीडचं स्पेशल स्ट्रक्चर ऑफ अ सीड. स्पेशल स्ट्रक्चर ऑफ अ सीड म्हणजे हे जे काही वीड आहे त्याच्या बिया त्यांना स्पेशल स्ट्रक्चर असतं. मग स्पेशल स्ट्रक्चर म्हणजे काय. काही सीड्स असे आहेत वीडचे की ते हवेतनं प्रसार होऊ शकतो, त्यांचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. काही सीड्स अशा आहेत की आपण रस्त्याने चालत असताना सुद्धा ते आपल्या कपड्यांना चिकटू शकतात. मग असे कोणते सीड्स आहेत जसं की आपण पाहिलं स्पेशल स्ट्रक्चर विंग लाय. विंग म्हणजे पंख आपण त्याला म्हणूया. आपण जर पाहिलं रोई विंग्स, रोईटी आपण म्हणतो त्याला. रोईटीचे जे सीड्स आहे त्याचं फ्रुट्स मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यात व्हाईट कलरचे असे विंग्स असलेले ब्लॅक कलरचे सीड्स बाहेर पडतात आणि त्या हवेतनं त्याचा प्रसार होतो, स्प्रेड होतात, म्हणून त्याला काय नाव दिलेले तिथं स्पेशल स्ट्रक्चर ऑफ अ सीड्स. मग विंग लाईक आहे जसं की रुईचे सीड्स असतील. सेकंड पॉइंट आपण पाहूया स्पाइन लाईक. स्पाइन काटे जसं की दांडगा गवत, गोकुरू आपण त्याला म्हणतो. झॅन्थियम स्ट्रुमॅन बॉटॅनिकल नेम ऑफ लांडगा गवत, आपल्याकडे लोकली त्याला लांडगा म्हणतात. त्याला काटे असतात त्याच्या सीड्सला. ते काटे आपल्या कपड्यांना चिकटून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. शेळी असेल, मेंढी असेल, त्यांच्या लोकरला चिकटून सुद्धा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आपण आता स्ट्रक्चर 2 पाहिले, विंग, स्पाइन, आणि थर्ड आपल्याला पाहिजे हुक लाईक स्ट्रक्चर. हुक म्हणजे जसं की हुक सारखं त्याचं सीडचं स्ट्रक्चर असतं, हुक सारखं स्ट्रक्चर असतं. हुक लाईक स्ट्रक्चर जसं की बीड्स आपण बघूया आघाडा. आघाडा हे असं गवत आहे की त्याच्या सीड्सला हुक लाईक स्ट्रक्चर येतं. आपण चालत असताना आपल्या चप्पलला सुद्धा ते चिकटू शकते, कपड्यांना सुद्धा ते चिकटू शकते. एवढं फास्टली त्याचं स्प्रेडिंग होऊ शकतं. दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ बीड. याच्याबरोबर आणखी महत्त्वाचं आहे, आता आपण या 7 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. 8 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वीड्स इज अ हार्डी. हार्डी म्हणजे कठीण. वीड्स इज अ हार्डी, अतिशय कठीण असते. सो इट कॅन बी थ्राइव्ह अंडर एनी ऍडव्हर्स कंडिशन. मी मगाशी सांगितले इट कॅन थ्राइव्ह अंडर एनी ऍडव्हर्स कंडिशन. कोणत्याही प्रकारच्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये हे तग धरून राहू शकतं. हे त्याचं काय आहे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स. 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलं तर दीज आर नॉन युजफुल, अनडिझायरेबल, पॉइझनस. मगाशी डिस्क्रिप्शन आपण त्याचं पाहिलं. नॉन युजफुल आहे, अनडिझायरेबल आहे, पॉइझनस.
These are the very important characteristics of weeds. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण आता पाहिलं की हार्डी, त्याच्यानंतर त्याचं असणारं स्पेशल स्ट्रक्चर. हे जे काय स्पेशल स्ट्रक्चर्स आहे, विंग लाईक आहे, स्पाइन्स आहे, हुक्स आहे, याच्यामुळे काय होते, दिस कॅन बी स्प्रेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हेरी इझी. दिस is very important characteristics of the weed.